5वी ते 8वीच्या मुलांसाठी तुमच्यातले काही पालक पहिल्या मिळाला होते, मी बोललो होतो की आम्हाला फक्त विद्यार्थी केंद्रित शिक्षण करायचं, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे त्याच गोष्टी या विद्यालयामध्ये केल्या जातात. विद्यार्थी कसा घडेल एवढाच आमच्या सर्वांचा हेतू आहे. त्या दृष्टीने आम्ही काय काय केलंय त्याचा सगळी माहिती तुम्हाला निकम सर देतील. तत्पूर्वी हा मेळावा घेण्याचं कारण असं आहे की आता इथून पुढे पालकांचा पण आम्हाला सहभाग हवा. 5वी ते 8वीचा निदान सकाळी 1 तास आणि रात्री 1 तास आपला मुलगा आपली मुलगी काय करते, कसा अभ्यास करतो किंवा त्याच्या अभ्यासात तुम्ही सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे. आमची म्हणण्यापेक्षा शासनाची इच्छा आहे. बऱ्याच वेळा होता असं की आम्ही जेवढे विद्यार्थ्याला ओळखतो तेवढे आई वडील पण ओळखतो 4-5 तासाच्या सहवासात. पण माझ्या वैयक्तिक 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये माझा अनुभव असा आहे की समजा 10 पालक भेटायला आले तर 5 किंवा 7 पालक मान्य करतात की सर तुम्ही माझ्या मुलाबद्दल मुलीबद्दल बोलले त्याचा मी विचार करतो आणि खरं आहे. 50% जास्त पालक असं म्हणतात की माझाच मुलगा खरा आहे आणि माझीच मुलगी खरी. ही वास्तवता आहे, मी तुम्हाला दोष देत नाही.
प्रत्येकाला मुलगा आवडतो, आपला मुलगा गुणवान आहे हेच प्रत्येकाला वाटतं। याचा अर्थ तुमचे मुलं वाईट आहे हा पण घेऊ नका। आम्ही जे निरीक्षण करतो, आम्ही जे योजना राबवलेल्या आहेत त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची। इथे आम्ही तुमचे दोष काढण्यासाठी आलेलो नाही, तुम्ही आमचे दोष काढले आम्हाला आवडेल, हरकत नाही, पण दोष काढताना असे काढा की जे पटते, जे योग्य। कुणीतरी बोललं, कुणीतरी येऊन सांगितलं, कुणीतरी म्हटलं म्हणजे खरं असं नाही। माझा प्रत्येक शिक्षक, माझी प्रत्येक शिक्षिका मनापासून काम करते, एवढा शब्द मी तुम्हाला 100% देतो, 100%। आणि 100% या शाळेमध्ये परिवर्तन झालेलं आहे। माझे सहकारी खूप चांगले आहेत। आता 5 शिक्षक माझे नाही आहेत, ते प्रमोशनने गेले, त्यांचं सुद्धा काम माझे सगळे शिक्षक शिक्षिका सांभाळतात। तर तुमचा काय सहभाग हवा आहे, कसा सहभाग हवा आहे त्याची माहिती निकम सर देतील, त्यानंतर आमच्या जाधव मॅडम देतील, ती तुम्ही ऐकून घ्या आणि तुमची जी काही मतं असतील ती मांडा, हरकत नाही। रणदिवे सर, कड सर, प्रत्येक व्यक्त करतो की 2000 विद्यार्थी आपल्या विद्यालयात शिक्षण घेतात। किती? 2000। आणि पालकांची उपस्थिती बघता प्रचंड अनास्था दिसून आली। व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले, विद्यार्थ्यांकडे निरोप दिले, पण पालकांना विद्यार्थ्याची काळजी नाही की पालक जागरूक नाही, काय कारण सांगता येईल ते अद्याप समोर आलं नाही। शाळेच्या प्रगतीचा आढावा या प्रास्ताविकातून मी घेणार आहे। जसं प्रास्ताविक 2 मिनिटात संपवलं असतं, परंतु शाळेत काय उपक्रम चालतात हेही तुम्हाला माहीत असायला हवे, म्हणून मी शाळेचा लेखाजोखा अगदी कमी शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक पाटील जी सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी कटिबद्ध आहोत की विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख हा येत्या काळामध्ये चढता नाही याची हमी सुरुवातीलाच मी देतो। आणि 10वीचा निकाल गतवर्षी 81.84% लागला होता, या वर्षी तो निश्चितच त्याच्यापेक्षा पुढे असला, त्याचा ग्राफ चढता नाही याची खात्री मी त्या ठिकाणी तुम्हाला देतो। मागील वर्षी आपल्या विद्यालयातील विद्यार्थी जाधव सोहम सुगी हा 93.40% गुण मिळून प्रथम आलेला होता। आणि नेमकं या काळामध्ये जी विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जातात, त्या परीक्षांमध्ये त्यांना चांगलं यश मिळावं यासाठी विद्यालयात अगदी मनापासून काम करणारे सगळे शिक्षक तैनात आहेत। अगदी आम्ही अप्रगत विद्यार्थ्यांचा सुद्धा तास घ्यायला सुरुवात केलेली आहे। आणि मग या अप्रगत विद्यार्थ्यांमधूनच 1-2 विद्यार्थी कदाचित तुमच्या समोर मनोगत सुद्धा व्यक्त करू शकतात की आता आमच्या जाधव मॅडम असतील, सुरेशी मॅडम असतील, कोकाटे मॅडम असतील, यांनी या विद्यार्थ्यांचे सातत्याने तास घेतले, त्यांना अभ्यासामध्ये त्याची प्रगती कमी होती किंवा ते मागे पडत होते, तर त्यांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना इतर विद्यार्थ्यांबरोबर शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हा विद्यालयाकडून होत आहे। त्यानंतर आमची परीक्षा समिती अगदी अलर्ट आहे, कुठल्या प्रकारच्या परीक्षा असतील त्या परीक्षांना सामोरं जायचं आणि परीक्षा समिती प्रमुख मोगले सर हे काम अगदी निष्ठेने पार पाडत आहेत। नवोदय परीक्षा आपल्या विद्यालयात होत असते आणि दरवर्षी आपल्या विद्यालयातील काही विद्यार्थी या नवोदय परीक्षेत यश संपादन करतात। याही वर्षी 44 विद्यार्थी प्रविष्ट आहेत आणि दररोज या विद्यार्थ्यांची तासिका सकाळी 7 ते 7:35 या कालखंडामध्ये मॉर्निंगला हा तास होतो। आणि
हा तास तुंगार सर हा घेत आहे. गणित विषय तुंगार सर शिकवतात, गोपाले सर बुद्धिमत्ता शिकवतात, तर सूर्यवंशी मॅडम मराठी विषय अध्यापन करतात. स्कॉलरशिपचे तास हे 7 ते 7:35 या कालखंडामध्ये सुरू असतात. 30 विद्यार्थी त्यामध्ये प्रविष्ट आहे. गांगोडे आरएसएल हे तास घेतात. विद्यालयामध्ये सुसज्ज असं ग्रंथालय आहे. जवळपास 16,500 पुस्तकं आपल्या विद्यालयामध्ये आहे. आता पालक म्हणून आपण आलेला आहातच, तृतीय पालक म्हणून, तर मग तुम्ही त्या ग्रंथालयाला सुद्धा भेट देऊ शकता. की अगदी समृद्ध असा ग्रंथसाठा आपल्या विद्यालयात उपलब्ध आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी होतो. विद्यार्थ्यांना पेटी वाचनालय आहे. दादासिकेला त्यांना पेटी वाचनालया अंतर्गत शेलार ग्रंथालय प्रमुख हे पेटी घेऊन जातात आणि विद्यार्थ्यांना ते पुस्तकं वाचण्यासाठी देतात. विद्यार्थी सुद्धा तिथे जाऊन ग्रंथालयात जाऊन वाचन करण्याचा आनंद घेतात. त्यांच्यासाठी पुस्तकं तिथे ठेवलेली आहे. आमचे तुंगार सर यांनी विद्यार्थ्यांकडे एक उपक्रम राबवून घेतलेला आहे की ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल त्या विद्यार्थ्यांनी चॉकलेटचा वाटला, एखादं पुस्तक विद्यालयाला भेट द्यावं. ते पुस्तक स्वतंत्र त्याचा रेकॉर्ड तुंगार सर सांभाळतात आणि ते पुस्तक सुद्धा आपण विद्यार्थ्यांना वाचायला अवकाशाला देतो. म्हणजे असे अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापनाबरोबर उपक्रम वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं काम देखील विद्यालय करत असतो. मग निबंध स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा रांगोळी स्पर्धा असेल, पर्यावरणपूरक राखी बनवणे असेल किंवा पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवणे असेल, याची कार्यशाळा. क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी, खो खो, रस्सीखेच, धावणे, बुद्धिबळ, कॅरम अशा वेगवेगळ्या खेळामध्ये विद्यार्थी प्रावीण्य मिळवत आहेत. आणि ते क्रीडा शिक्षकही तेवढेच तत्पर आहे. काटके सर, त्यानंतर खैरनार मॅडम, कानोडे मॅडम या विद्यार्थ्यांचे खेळामध्ये विकास कसा होईल यासाठी कटिबद्ध आहे. ते प्रयत्न करतात. त्यांचं काटके सरांचं कार्य कौशल्य बघूनच त्यांना राष्ट्रीय दर्पण गौरव पुरस्काराने सुद्धा यंदाच्या वर्षी सन्मानित केलं. नाशिक येथे त्यांचा सन्मान झाला. दोन शब्द बोलते हे शांतपणे ऐकून ही माझी विनंती. अप्रगत तासाचे मी 2-3 शब्द बोलते, जी शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी विनंती. कसं शिकवलंय ते मी बोलायचं. अप्रगत तासाला आई शिकवली, मराठी शिकवली, इकॉनॉमिक्स शिकवले, कथेचे आणि गाथा उच्चारण म्हणून आम्ही पुढे गेलेलो आहे. यांच्यामुळे आणि खूप आभारी यांचे. एवढे बोलून मी आजची गची विद्यार्थी 2-4 शब्द बोलून मी अप्रगतला जायची टीचर आणि आई शिकवायचे टीचर 14 काही
नाही. आणि आपल्या सर्वांचा आवडीचा शब्द की जो आपण सहज वापरतो तो की वापरायला नको, की तू ध आहे. हे बोलून आपण त्यांच्यातला आत्मविश्वास कमी करत असतो. तुला येऊ शकतं, तू करण्याचा प्रयत्न कर, हे सांगून आपण त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू लागलेलो आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा बुद्धिमत्ता हा सारखा नसतो. तुला 90% मिळाले म्हणून तुलाही मिळालंच पाहिजे ही तुलना नको. शिक्षणात गुणवत्ता हो ठीक आहे, स्पर्धेचं युग आहे, त्याबरोबर मूल्य संस्काराची जोडही तू तुझ्यात येऊ दे. मी मागेही एकदा सांगितलेलं आहे, 90% मिळाले त्याप्रमाणे त्याचे विचार हे सुद्धा 90%प्रमाणेच असावे. नंतर आपल्याला पश्चातापाची वेळ नको. आपलं मन घडवता ते कुठेतरी बिघडत चाललं आहे का याची माहिती निकम सरांनी दिलेल्या प्रास्ताविकातून तुम्हाला मिळालेली आहे. त्यावर मी चर्चा करणार नाही. माझा जो मूळ हेतू आहे तो पॅट परीक्षेसंदर्भात की जी आता 10-12 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. पॅट परीक्षा प्रगतीसाठी पुढे जाणारा मार्ग, कृतीयुक्त अभ्यासातून पुढे नेणारा मार्ग, प्रोग्रेसिव्ह अचिव्हमेंट टेस्ट ही शासनामार्फत या प्रश्नपत्रिका येत असतात. बऱ्यापैकी पालकांना त्याबाबत माहिती मिळालेली आहे. का मिळालेली आहे? कारण जी प्रसार माध्यम आहे वर्तमानपत्र, या वर्तमानपत्रात सुद्धा पॅट परीक्षेचं वेळापत्रकाचं नियोजन असतं. पॅट परीक्षा कशी घेतली जाणार आहे या संदर्भात मार्गदर्शन असतं. मुलं कुठेतरी थांबतात, येणारा अभ्यासही मुलगा विसरून जातं. बघा, एखाद्या दिवशी मुलगा घरी येतं, ते आपल्याला सांगतं, पप्पा मला आज 14चा पाढा यायला लागला. आपण त्याचे शब्दासकी देत नाही, त्याला कौतुक करत नाही. आपण म्हणतो तुला 14चा येतो, तो आमच्याचा मुलगा बघ त्याला 20 पर्यंत पाढे पाठ आहे. बरं, काय होतं, त्याला जो आनंद तुम्हाला सांगायचा आहे तो विसरून जातो आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये विरगंड निर्माण होतो की मी खूप माग आहे. तर आपण पालक म्हणून असं न करता त्याला 14चा येतो ना, त्याला शब्दासकी द्या. अरे वा, आज खूप चांगलं काम केलं तू, 14चा पाढा तुझा पाठ झाला असं म्हणून ज्यावेळेस आपण त्याला शब्दासकीची थांबतो त्यावेळेस ते मुलं दुसऱ्या दिवशी येऊन 15चा पाढा पाठ करून पुन्हा शब्दासकी मिळवण्यासाठी या शब्दासकीच्या धापेवर हे जग चालत आहे. आणि म्हणून आपण आपली तुलना करायची नाही. जर विद्यार्थ्यांनी अशी तुलना केली तर आपण जशी त्यांची तुलना करतो तशी त्यांनी आपली तुलना केली तर ते आपल्याला म्हटले, पप्पा बघा शेजारच्याने जीवन करून होतो हे तुमच्या वयाचे आहे. आपण जसं त्याला सांगतो तुझ्या वर्गातला मुलगा आहे, त्याला इतकं येतं, तुला काय येत नाही. मग त्याने जर म्हटलं तुमच्या वयाचा तो आहे, शेजारचा जो काका आहे, मामा आहे, त्याने BMW घेतली, चांगली एखादी कार घेतली, बाईक घेतली, आपल्याकडे का नाही, आपण काय उत्तर देणार आहोत. तर एक विद्यार्थी म्हणून आपणही विचार केला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यात असलेल्या क्षमतांना आपण त्याला एक जोश दिला पाहिजे, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. मी शिक्षक जरी असलो तरी सुद्धा माझी मुलगी मी ज्युनियर केजी सिनियर केजी काय असतं कशातच टाकली नाही, घरी खेळून दिली. पहिलीला डायरेक्ट बालवाडीला गेली, दररोज जायची, मस्त भात खाऊन यायची, शाळेतून घरी यायची, आनंदात खेळायची. पहिलीला गेली, मस्तपैकी मराठी मीडियमला टाकली, मराठी शाळेत. इथून चौसाळा गाव आहे, त्या गावामध्ये मराठी मीडियमच्या मराठी शाळेत तिथं टाकली. 4थीपर्यंत तिथं शिकवली. 5वी सुद्धा मराठी ठेवली असती, पण थोडीशी परिस्थिती चांगली झाली, वरील घर घेतलं. मग आता दररोज काय तिला गाडीवर घेऊन जाऊन मोटरसायकलवर ओढली होईल म्हणून मी तिला इथं सांगायचं तात्पर्य असं की जरी मराठी शाळेत शिकली असली तरी सुद्धा ती कुठेही कमी नाही असं मला वाटतं. आणि तो आत्मविश्वास मला आणि असं नाही समजा तिच्या वर्गातल्या 10-5 मुली तिच्याकडे असतीलही, का तुलना करायची आपण तिच्या जे आहे ना त्याला आपण विद्यार्थी असा चिंतारी असतो की आपण त्याला जर सांगितलं ना, कोणालाही आपण एक शब्दासकीची थाप दिली तर निश्चितच दुसऱ्या दिवशी त्यात प्रोग्रेस होत असतं. आणि आज मला अभिमान वाटतो की माझी मुलगी
जर मी आता शेजारी बाजारी बघतो बरेच मुलं इंग्लिश मिडियममधून येतात, संध्याकाळी खेळायला आले तर कोणादेखील तुलना करू नका, पण आपल्या मनाशी थोडीशी तुलना माणसाला वाटतं की आपण कुठेतरी कमी आहोत का. आपण खरंच जिथे 40-50 हजार रुपये फी भरून आपण टाकू शकतो तरी सुद्धा आपण टाकत नाही, म्हणजे खरंच आपण चिकटपणा आहे का. तर ते खेळणारे मुलं संध्याकाळी थोडंसं आपण जर त्यांच्या चाचपणी करून पाहिली तर मला अभिमान वाटतो की चांगल्या 50,000 रुपये फी भरून ज्या शाळेत मुलं जातात त्यांच्यापेक्षा निश्चितच ती चांगली आहे, नव्हे थोडाच थोडा. आणि म्हणून एक पालक म्हणून आपण सगळ्यांनी मनातला पहिल्यांदा हा निर्णय घेऊन केला पाहिजे. शाळा कशी आहे हे महत्वाचं नाही, शाळेत शिकणारी आपली मुलं कशी आहेत आणि ती मुलं घडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. या ठिकाणी बरेच शिक्षक आहेत, या ठिकाणी असलेले शिक्षक आहेत, तुम्ही पालकांकडूनही बरेच चांगले उद्योग आहात. त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत सगळ्याच विद्यार्थ्यांना काही ना काही प्रॉब्लेम आहे, पण मेन प्रॉब्लेम जो आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण माझ्या निदर्शनात आलेलं आहे की आता मी बोलताना होते म्हणजे 3 महिन्यातून सॉरी 1 जागी त्रैमासिक. याच्यामध्ये कारणच आहे काय की शासनाचं जे धोरण आहे की पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांचं असलेलं जे बाउंडिंग आहे ते कशा पद्धतीने आहे, म्हणजे या ज्या शंका कुशंका आशंका विशंका या अनेक प्रकारचे काही मुद्दे आहेत, हे मुद्दे शाळेचे विद्यार्थ्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत आणि आपल्याकडून शाळेपर्यंत काय पोहोचलं किंवा काय पोहोचलं नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे हा त्यामागचा मुद्दा होता. आणि महत्वाचं निगम सर एक सांगू इच्छितो की दप्तरमुक्त शाळा काही ठिकाणी चालू आहे, म्हणजे एक शनिवार काहीतरी आहे त्याचा दर महिन्याचा असेल किंवा काय असेल तो, तर तो एक आपण जर असेल तर चांगलंच आहे. आणि एक आनंदी शनिवार म्हणून काही आहे. आता आनंदी शनिवार यामध्ये काही अनेक प्रकारचे खेळ असतील किंवा या प्रकारचे काही आहेत प्रकल्प शासनाचे, ते आपण ते बघा. येस. आणि दुसरं आहे की महत्वाचं यामध्ये अजून एक या पत्रामध्ये सांगितलेले, मी पत्राचा एक मुद्दा वाचतोय. मुलांच्या शिकण्यात सहभाग देऊन ते म्हणजे त्यामध्ये पालक सभेतून हा मुद्दा निश्चित करण्यात यावा. तरी शाळेतील स्तरावरील राबवित असलेल्या विविध उपक्रमात देखील त्यांचा सहभाग निश्चित करण्यात येईल असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. शाळेचे पालक म्हणजे शाळेमध्ये पालक सभा घेऊन आई वडील नातेवाईक किंवा त्यांच्या मदतीने मुले हे गल्लीनिहाय अभ्यास करतील किंवा गल्लीनिहाय त्यांना अभ्यासाला बसवावं. मी पालकांना सांगतोय गल्लीनिहाय अभ्यासाला बसवावं, घरचा अभ्यास घरी पूर्ण करण्यावर त्यांचा भर द्यावा. मुलांचा अभ्यास घरी पूर्ण करण्यावर त्यांचा भर देण्यात यावा. तसेच पालकांच्या सहभागातून करावयाच्या अभ्यासात्मक उपक्रम शिक्षक वेळोवेळी घेत राहतील, जेणेकरून पालकांच्या मुलांच्या शिकण्यात सहभाग होत आहे हे निश्चित करण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रत्येक 3 महिन्याला जी सभा होईल त्या सभेमध्ये प्रत्येक मुलं आणि त्यांचे आई वडील शिक्षक यांनी त्याचा आढावा घ्यायचा आहे की तुमचा विद्यार्थी किती शिकतो, काय शिकतो, कसा शिकतो आणि कितपत योग्य आहे हे सगळं त्यामध्ये शिकवलं जाणार आहे, ठरवलं जाणार आहे. त्यामुळे सर्व पालकांनी, आता जरी पालक इथे उपस्थित नसले तर महत्वाचा मुद्दा असा आहे निकम सर की थोडा वेळ जो होता, जरी मी मान्य करतो की पालक नसले, आज मागच्या सभेला बरे होते, आज थोडे कमी आले आहे, सूचना देते. तुम्ही सर्वांनी असे गृहीत करा तर 3 पेट्या बसवल्या आहेत तर त्याचा लाभ घ्यायचा आहे तुम्ही प्रत्येकाने. ठीक आहे, एवढ्या सूचना होते माझ्या, मी जास्त बोलत नाही आता. ठीक आहे, धन्यवाद. आणि बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल रणदेव सरांचा आभार मानतो. मला की पालक शिक्षक संघ त्यांना चांगलं बनवले, त्यांनी मी अहवालाची मागणी असते दरवेळेस सर, कारण की कागदावर नकोय, मला प्रत्यक्षात दिसलं पाहिजे. त्यामुळे रणदेव सर आपले आभार मानतो. आपण एक पालक शिक्षक संघ मी जेव्हापासून आहे तेव्हापासून अतिशय सुंदर हाताळत आहे, कारण की त्यांनाही तरी टेन्शन येतं, तुझे सर म्हटलं काहीतरी होत आहे, त्याच्यामुळे त्यांच्या चांगल्या पद्धतीने ते सुद्धा हाताळत आहे. मी पुन्हा एकदा थांबतो. मी शाळेचे मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक यांना मागे काही दिवसापासून एक विनंती केली होती तर आपल्या शाळेमध्ये खूप चुकीचं काम होत आहे. चुकीचं काम म्हणजे असं आहे की बाहेरील मुलं हे शाळेच्या ग्राउंडमध्ये येतात. मागे काही 15 दिवसापूर्वी किस्सा झालेला आहे.
त्यामुळे सर्व मुलांनी जे काही गोष्टी होत असतील या पालकांपर्यंत पोहोचवावे. त्यानंतर आणि आपल्या वर्गामध्ये जे मच्छर असतात त्याच्यामुळे मुलांना खूप त्रास होतो. गोष्ट कधी कधी मुलांना आहे का वर्गामध्ये मच्छर आहे का? हा मग तुम्ही सरांना का सांगितलं नाही? हा सरांना का सांगत नाही? तुमच्या शाळेमध्ये तक्रार पेटी आहे का? तक्रार पेटीमध्ये अर्ज का केला नाही? हा तुम्ही कोणाला घाबरता? घाबरता कोणाला तुम्ही? काय करायचं याच्यावर सांगा बरं. आहे का मच्छर शाळेमध्ये? मग काय करायचं? फॅन चालू आहे का शाळेतले? हा लाईट आहे का शाळेमध्ये? ग्राउंडवर बाहेरची मुलं येतात का? येतात का? आवडतात? हा येत नाही मुलं? बाहेरची मुलं येत नाही का? मुलींना सांगा येतात का मुलं? हा आता मुलांमध्ये मुलं आले म्हटलं मुलं नाहीच म्हणणार आहे. हा तो त्रास मुलींनाच होणार आहे ना. बरं शाळेचं स्वयंपाकघर कुठे तुम्हाला माहिती का? तांदूळ निवडतात का तुम्ही? निवडतात का? त्या स्वयंपाकघरामध्ये तांदूळचा म्हणजे तिथं ते तांदूळ निवडतात ते तुम्ही बघितलं का तिथं जाऊन काय? तिथं कॅमेरा आहे का? आहे कॅमेरा? तर तिथं फक्त त्याच्यात कॅमेरा लावा. माझ्या निदर्शनास आलेलं आहे तर तिथं ते तांदूळ फक्त कट्टा खोलतात आणि टाकून देतात. सर मी सांगते हा मी पण शिजवते तिथे. हा म्हणून मी काय म्हणतो मी तुम्हाला दोष देत नाही. दोष नाही हा सांगत. मी काय म्हणतो तुमच्या सर, स्वयंपाकगृहामध्ये ऐका ना ताई एक मिनिट तुमच्या स्वयंपाकगृहामध्ये कॅमेरा आहे का? कॅमेरा नाहीये. हा, मग इकडे ते आहे, कॅमेरा इकडनं लावून. दिसतं सर. हा इकडनं दिसतं पण आहे ना चाळायला आहे ना हे बघा आम्ही दोघी या आणि मी. मग मी काय म्हणतो शाळेला माझं एकच म्हणणं आहे का तुमच्या स्वयंपाकगृहामध्ये एक कॅमेरा पाहिजे. तुम्ही काम करताय का नाही करताय हे सरांना दिसेल. गोष्ट खरी होती ग्राउंडवर कॅमेरा लावलेला आहे बरोबर. ग्राउंडमधल्या सरांना सर्व दिसते मुलं काय करताय काय नाही करत.